रमे रमे अगं हे रमे, काय रे आबा? झाला की नाही तुझा अभ्यास? चालू आहे आबा, करू दे मला. अगं ऊन बघ किती डोक्यावरती आलाय. फार सकाळपासून तू तिथे बसून आहेस. खाण्यापिण्याचं काय भान आहे का नाही का तुला? आबा, शेवटची 2च पानं राहिली आहेत. आता ती 2 पानं घरी जाऊनच वाच. चल. काय रे आबा, सतत घाई करत असतोस, वाचून सुद्धा देत नाहीस. मागच्या वेळेस सुद्धा असंच केलंस. नाही 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 नाही, जायचंय आपल्याला लवकर. जेवण पण बनवायचंय. चल घरी. सावकाश. काय झालं बोल. जा, तो नळा बंद कर जा. आणि काय ग, 2च दिवस झालेत ना शाळा सुरू होऊन, आणि मास्तरांनी लगेच एवढा अभ्यास दिला? अभ्यास नाही, गोष्टीचं पुस्तक. गोष्टीचं पुस्तक? मला वाटलं अभ्यास. आता तू चेहरा पाहून मी मास्तरांना ते 2 गोष्टी बोललो असतो. म्हणजे पंचायतच झाली असती आबा. पंचायत? किती मोठ्यासारखं बोलतेस ग. मोठीच झाली आबा आता मी. हो, तर अगदी आपल्या शेतातलं वडा एवढी झाली आहे. वडा एवढी? हो, ते बघ. हे वडाचं झाड आहे? हो, हे तुझ्या आजोबांच्या लहानपणीपासून इथे आहे. चल. गेले गेले. काळी माती निळ पाणी हिरव शिवार, ताज्या ताज्या माळव्याचा भुईलाया भार. कर तिकडे. तुझ्या तर आता शिवे का देतो? अरे शिवी नाही दिली, शिव्या माणसं देतात. मी बोलत होतो की दुसरं गाणं गा. मग ठीक आहे, नाहीतर याला कापलं असता. अरे पण दुसरं कोणतं गाणं गाऊ? मला माहितीये कोणतं? हे हे हो हो हैया, हे हे हो हो हैया, हे हे हो हो हैया, हे हे हो हो हैया. अरे तुम्ही असे काय बघताय? काय झालं? तुम्ही कधी बघितलं नाही आम्हाला? अहो तुम्हालाच विचारतोय. अहो तुम्हीच मागे का बघताय? इथे आम्हा शेतांचं आणि झाडांचं जग सुद्धा तुमच्यासारखंच आहे. आम्ही सुद्धा तुमच्यासारखंच खातो, तुमच्यासारखंच पितो. काका, तुमच्या कपाळावरच्या आठ्या अजून पण दिसतात बरं का? बरोबर आहे. आजपर्यंत तुम्ही माणसांच्या आणि प्राण्यांच्याच गोष्टी ऐकल्यात, पण आमच्या शेताची गोष्ट आज पहिल्यांदाच ऐकणार आहात. चला तर मग आज मी तुम्हाला आमच्या शेताची गोष्ट ऐकवतो.
चला. स्वागतम, शुभ स्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज अंबई सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत पूर्ण ब्रह्म. लेखन स्नेहा चव्हाण. नेपथ्य अभिषेक ढागडा. प्रकाश योजना भैरवी गोंधळेकर. संगीत चिन्मय धोळ. वेशभूषा प्रज्ञा जाधव आणि दिग्दर्शन संग्राम मोरे. विशेष मार्गदर्शन श्री विलासरावजी आकरे पाटील साहेब आणि अभिजितजी पाटील साहेब. कलाकार आबा आर्यन, रमा हृदय, गण्या युवराज, बुजगावणं सोहम, कणीस 1 हर्षद, कणीस 2 गौरव, कणीस 3 प्रीत, कणीस 4 यद्व, कणीस 5 वैदेही, कणीस 6 प्रांजल, कणीस 7 शालिनी, कणीस 8 श्वेता, कणीस 9 मनश्री, कणीस 10 हेमांगी, कणीस 11 ऋतिक, आरव ध्रुव, आरवची आई वृषाली, अमृता दीपाली भोये, सरिता दीपाली गवळी, सुनीता हस्तिका, शेत आशिष आणि वड कपिल. आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल सादर करीत आहोत पूर्ण ब्रह्म. अरे तो बल्ब आहे, सूर्य इकडे. तो बघ अजून झोपलाय. काय रे, अजून मातीतून उगवले नाहीत आणि अंगात एवढी मस्ती. मस्ती नाही, मग मला वाटलं काय वाटलं? गेला. मी काय म्हणतो, काय म्हणतोस? तुम्हाला आज ते प्रकाश संश्लेषण वगैरे नाही का करायचं? काय 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 प्रकाश काय? अरे प्रकाश संश्लेषण म्हणजे प्रकाश संश्लेषण म्हणजे पाणी आणि सूर्य यांच्या मदतीने अन्न तयार करणं. मग हे असं नीट नाही बोलतायत. 1 मिनिट, हे तुला कसं काय माहित? अरे ती रमा नाही का दिवसभर वाचत असते, ते मी ऐकलं. किती वेळा सांगितलं त्या माणसांच्या भाषेत बोलत जाऊ नको म्हणून. माणसांची भाषा बोलायला तुला काय माणूस व्हायचंय? ए माणूस कोणाला बोललीस का? कोणाला बोलली म्हणजे? तुलाच बोलले. ए जास्त बोलू नको, तुझी कणसं कापून टाकीन. तू पण जास्त बोलू नको, तुझे पाते आपण टाकेन. ए, जा, जा. चल, चल, तुझ्या चल, भावाला चल, तसंच मारले. दम भरतो, मार तसंच खाशील. नाटक. हा. अरे थांबा. काय चाललंय? माणसांना शिव्या देता आणि त्यांच्यासारखंच म्हणता म्हणजे? माणसानेच एकमेकांना ओरडतात, खेकसतात. त्यांच्या नदी लागून तुम्ही पण तेच करताय. शेत म्हणे माणसा जन्माचा स्वार्थी. शेत म्हणे माणसा जन्माचा स्वार्थी. जरी त्याच्या घामाने मोहरल्या पाती पाती. घ्या याच्या परत झालं सुरू. काय पण बोलत असतो. तू मला सांगून करणार आहे का ते? नाही रे बाबा, तुझं माणसावरचे प्रेम आम्हाला कधीच कळणार नाही. स्वार्थीपणाचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे माणूस. अरे ह्याला असं सांगून नाही करणार, मग ह्याला दाखवायला लागेल. चल माणूस कसा स्वार्थी असतो ते. आता बघ, सकाळ सकाळी माणूस उठतो आणि काय करतो ते. अरे उशीर झाला.
तुझ्यावर नाही थुंकला. नाही नाही, तो माझ्याच वरती थुंकला. ए शांत बसा. हा कुठे गेला आता? अरे रे रे रे. हा आता गेला नदीवर. देवाने दिलेल्या पाण्यात हव्या तशा डुबक्या मारेल, तेव्हा आपला विचार नाही करणार. ओ कंडक्टर, थांबव की एसटी. हो कुठे चाललाय? थांबव थांबवा. बघ, सकाळी उठला, आंघोळ केली आणि सरळ गेला निघून. आमच्याकडे लक्ष दिला. देवाने यायला 2 पाय दिलेत, तरी यांना सर्व ऐकतच हवंय. हो ना, जो सूर्य आपल्या डोक्यावर असतो तोच त्यांच्या डोक्यावर असतो ना. आणि ते स्वतः पाण्याकडे चालतही जाऊ शकतात. पण नाही, ते आपल्याला स्वतः नाही बनवणार, ते आपल्याला खाणार, त्या बिचाऱ्या प्राण्यांना खाणार. उंदीर पाही साप, सापावर गिधाडाची झेप. उंदीर पाही साप, सापावर गिधाडाची झेप. निसर्गाचे हे स्वरूप कोण समजावी शेत असं. ए चला, याला सांगून काय फायदा नाही. चला. ए चला आबाला. आबा, काय रे गड्या, इथे सकाळ सकाळच? आज सकाळी सरपंचाकडे आला नाहीच सभेला. अरे हा, ते मी शेतासाठी खत आणायला गेलेलो. खत आणायला? अरे तुला किती वेळा सांगितलं शेती कोण टाक, शेती कोण टाक, पण नाही. आणि मी पण तुला किती वेळा सांगितलं, शेत टिकणार नाही म्हणजे नाही. तुला सांगून काय पटतंय? जाऊ दे. बरं, ते रमेशचा अभ्यास कसा चाललाय? करते बाबा तिचं ती. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. हा हॅलो, बोल. अरे काय बोलतो, काय बोलतो, काय बोलतो? अरे काय बोलतो? अरे आबा, खालच्या पाटलांमध्ये आणि वरच्या पाटलांमध्ये भांडणं झाले, भांडणं. मी पुढे जातो, तू पण ये, लवकर ये. काय भांडणं बघायला मजा येते काय माहिती. हा बरं झालं गेला. हा इथे नसला की किती बरं वाटतं ना. हो ना. नाहीतर काय, काही तर म्हणे शेतकरी. शेती करणारा, या अशी माणसांना अन्न पुरवणारा. लोक तर याला देवच म्हणतात. काय देव? हा हे वा 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 वा, हे छान आहे. म्हणजे या माणसाची भूक आपण भागवायची आणि देव मात्र त्या शेतकऱ्याला मानणार. तेच ना. ह्याच्यावर वेळ आली ना तर हा पण आपल्याला त्या गण्यासारखं विकून टाकेल. आपला जराही विचार करणार नाही. हा कसला आवाज येतोय? आबा, आबा, काय रे आबा? काय नाही ग पोरे. आबा, तू काय बी नका सांगूस मला, तरी बी मला समज माहिती हाय. असं काय माहिती बरं माझ्या पोरीला? हेच की तू दिवसभर शेतात राबत असतो, या शेताची काळजी घेत असतो आणि तो देव बाप्पा त्याला काय बी पडलेलं नाही त्याचं. तुला आठवतंय
मागच्या वर्षी बी असंच शेत होतं, पण त्या देवबाप्पाने पाऊसच नाही पाडला. आणि त्याच्या आदल्या वर्षी एवढा पाडला की समजा शेतच वाहून गेलं. बरोबर आहे पोरे तुझं, पण पोरे त्यात आता आपण काय करणार? हे समजा तर होतच राहणार. त्यात आपण माणसं करणार तरी काय? करू शकतो आबा. काय? माझ्या शाळेतली चिमी सांगत होती, तिचा बाप पण अशीच शेती करायचा. एक दिवस त्यांनी काय केलं माहिती आहे? समजा शेतच विकून टाकलं. त्यातून त्यांना एवढे पैसे मिळाले. त्यातून त्यांनी चिमीला नवे दप्तर, नवा फ्रॉक, नवीन मोठं घर सुद्धा घेतलं. आपण पण विकाय की शेत, आपल्याला पण खूप पैसे मिळतील. खरं आहे बघ तुझं समजा. तुझा नवीन फरक येईल, तुझं नवीन दप्तर येईल, आणि एवढंच नाही तर नवीन मोठं घर पण घेता येईल. पण बाळा, या शेताचं काय होणार? आता बघ, तुझ्या त्या चिमीच्या बाने शेती ऐकली, उद्या मी पण ऐकेन. आणि असंच जर समजे शेती ऐकत राहिले तर माणसं काय खाणार? अगं पोरे, जर आपल्याला या जगात टिकायचं असेल ना, तर आपल्याला शेती करावीच लागणार. या माणसांना जरी या शेतकऱ्याची किंमत नसली तरी त्या शेतकऱ्याने पिकवलेल्या अन्नाची किंमत मात्र नक्कीच आहे. आणि त्या देवबापाचं म्हणशील तर त्याने माझ्यावरती आधीच खूप विश्वास ठेवलाय, मला शेतकरी बनवून. चल घरला जाऊ. ए हा असा का बोलतोय? हो ना, तू तर म्हणाली होतीस की बाकीचे माणसं शेतकऱ्याला देव मानतात. हा, हीच बोललेली त्या दिवशी. तो गण्याला मला सांगत होता म्हणून मी बोलले. मग तो असा म्हणाला की या माणसांना तुमची काहीच किंमत नाही म्हणून? नाही, तो असं तर नाही म्हणाला. म्हणजे शेतकरी म्हणतो ते खरं आहे? हो, तेच तर सांगायचा प्रयत्न करतो मी तुम्हाला. अरे अरे, एक मिनिट, मला काहीच कळत नाहीये. आपण एवढे कष्ट करतो, आपण जेवण बनवतो, शेतकरी आपल्याला माणसांकडे देतो, माणसे आपल्याला खातात, तरी पण माणसंच चांगली. सोपं आहे. ही संपूर्ण सृष्टी देवाने निर्माण केली. डोळे दिपून जातील इतके रंग बनवले, सर्वांना सामावून घेईल असे एक आभाळ दिलं, दूर वर पाहून थकून जाऊ इतक्या वाटा निर्माण केल्या. आणि सर्वात महत्वाचं आपल्याला काय दिलं माहितीये तुम्हाला? पाणी. त्याच पाण्यामधून पहिल्यांदा जीवाचा जन्म झाला. हे बघ काय, मासा. ए दाखव दाखव. ए मला पण दाखव. शेकडो, हजारो, लाखो तऱ्हेचे जीव निर्माण झाले. हे तू बघ पक्षी. त्या देवाने प्रत्येक जीवाला स्वतःच असे एक काम दिलंय, आणि त्या कामानुसार शक्ती. तुम्ही म्हणता ना, त्या माणसांना पाण्यापर्यंत चालत जायची, तो लाल डबा बनवायची, मोठी मोठी घरं बनवायची शक्ती जरी दिली असली तरी त्या सूर्यापासून आणि पाण्यापासून अन्न बनवायची शक्ती फक्त आपल्या झाडांना दिली आहे. अरे माणसं तुमच्याशिवाय जगूच शकत नाही. आयुष्यभर कष्ट करतो माणूस अन्नाच्या एक एक कणासाठी. म्हणजे या माणसांचं पोट भरण्याची ताकद देवाने फक्त आपल्याला दिली आहे. हो, ताकद आणि जबाबदारी दोन्ही. शेतकऱ्याच्या अपार कष्टाचं फळ आहात तुम्ही. काय कष्ट ह्याचे? हो, कष्ट. तुम्हाला आठवत नसेल पण मी सांगतो, या इकडे. हे सोनेरी किरणे घेऊन आला रे, सोनेरी किरणे घेऊन आला रे.
मध्ये इवल सरोप खत पाणी प्रेम आणि मेहनत खूप हे जरी दिसे हिरवे स्वच्छंदी शेत हे त्यामागे माणसे मेहनत फर घेत रे जरी दिसे हिरवे स्वच्छंदी शेत हे त्यामागे माणसे मेहनत फर घेत रे रा 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 अन हा पोरे ह्यो विश्वास तोडायचा नाही, कारण याच विश्वासाबरोबर एक मोठी जबाबदारी पण येते. चल घरला जाऊ. चल. आबा, अरे आबा, काय रे गण्या? हे काय? शेतात ठेवायला तू बोल लवकर. कुठे ठेवू? हा तिकडे ठेव. हो हो. अरे नको, तिकडे नको, इकडे इकडे इकडे. हा हा. अरे नको रे, तिकडे पण नको. हा इकडे इकडे इकडे. अरे नको. अरे हा ठेव इकडेच. बरं झालं याला आणलंच ते. पक्ष्यांनी नुसता धुमाकूळ घातलाय. दमवलंस रे बाबा मला. चल चहा बसतो तुला. चल. आत्ता कसं बोललास? चल बिस्किट पण द्यायचं. अरे अरे हा बघ कोण? त्या गण्याने काय भारी बनवलाय रे. पक्षी बघतील ना तर लांबूनच उडून जातील. ए हे बघ दात बघ कसे आहेत. त्या गण्याने बनवलाय म्हणजे त्या गण्यासारखंच बोलत असणार. हा किती वेळा सांगितलं शेती कोण टाक, शेती कोण टाक. पण नाही. काय ठेवलंय काय त्या शेतीत? आईला हा बोलतोय. हा मग तुम्ही बोलू शकताय तर म्या का नाही? हा आता काय बी काळजी करायची गरज नाही. जोवर मी इथं आहे तोवर एक बी पक्षी इकडे येणार नाही. आता जाऊन सांगेल बघा सगळ्या पक्ष्यांना की आता आबाच्या शेतात डोळेवर करून बघायचं नाही, कारण आता तिथे टिकोजीराव आलाय. कुठे? कोण? अरे तोच. कोण तो? अरे टिकोजीराव. कोण टिकोजीराव? आता मला काय माहिती? अरे मी हाय टिकोजीराव. नुसते इयर लावून ठेवलंय मला. जा बसा जा तिकडे. आणि समद्यांनी लक्षात ठेवा मी हाय टिकोजीराव. तू स्वतः विसरू नको म्हणजे झालं. नाही विसरायचो. अरे पण मी काय म्हणतो, ते तुझं टिकोजीराव नाव कोणी ठेवलं? गण्या माझा मालक मला प्रेमाने टिकोजीराव म्हणायचा. लय जीव लावायचा माझ्यावर. मग त्याने तुला इकडे का सोडलं? आता शेतच नाही राहिलं तर तो तरी काय करणार? एवढाच जीव लावायचा तर मग शेत तरी का विकला? नुसता जीव लावून उपयोग नसतो, त्यासाठी पैसा बी लागतो. काय रे बरोबर ना? हा बरोबर. जाऊ दे, त्यांनी जे केलं ते बरोबर केलं. हा पण तुमच्या आबाला मान पाहिजे. का? अजून पण त्याने जिद्द सोडली नाही. अजून पण तो शेती करतो. म्हणूनच तुम्ही सुद्धा आम्हाला साथ दिली पाहिजे. शेवटी या सगळ्या जगाचं पोट भरायचे तुम्हाला. ए तो बघा आबालाय. चला उतरा उतरा. अरे आज शेताला पाणीच द्यायचं राहिलं. आबा, अरे आबा. अरे गण्या बरं झालं आलास. तो नळ चालू झालाय का बघ जरा. अरे हेच सांगायला आलतो मी. पुढच्या 2 महिने गावात टँकर येणार नाही आहे. अरे माझ्या विहिरीचं तर पाणी पण आटलंय. शेताला पाणी कसं काय देऊ? अरे शेताचं सोड, आपल्याला पियाच्या पाण्याची शंका आहे. अरे मग आता? सगळी गावातली माणसं सरपंचाकडे गेली आहेत. चल लवकर आपण पण जाऊ. हा चल चल चल. सगळ्यांनी माझ्याकडे नीट बघा. असं नाही, असं पण नाही. हा असं. तू इकडे ये रे. इथे उभा राहा. कर हात वर. अरे हा तर बेशुद्ध झाला.
बेशुद्ध नाही, घाबरलाय तो पक्षाला. कुठे आहे पक्षी? अरे घाबरला नाही, खरंच बेशुद्ध झालाय तो. का? गेले कितीतरी दिवस शेतात पाणीच आलं नाहीये. तो शेतकरी तर येतो, मग तो पाणी का नाही देत? तो गण्या आबाला सांगत होता की आता 2 महिने गावात टँकर येणार नाही आणि नदी ती तर केव्हाच आटली, विहिरीतलं पाणी पण संपलंय. अरे हो, मी पण ऐकलेलं. माणसांना प्यायला पाणी नाही आहे, मग आपलं कसं होणार? काही नाही होणार आपल्याला. तो देव बाप्पा आहे ना, तो पोहोचेल आपल्याला माणसापर्यंत. पडेल पाऊस. हो, तो पाडेल पाऊस. आपण आधी याला उचलूया. आता उभंही राहता येत नाही. डोळ्यासमोर अंधार येतोय. अजून किती दिवस? हे पांडुरंगा, तुला नाही का रे ऐकू येत आमची हाक? अजून किती दिवस उपाशी राहायचं आम्ही? आणि का? नाही नाही पांडुरंगा, नाही. माझी लेक म्हणते ना, तेच बरोबर आहे. नाही करणार यापुढे शेती. नाही करणार मी यापुढे शेती. तुला परीक्षाच पाहिजे ना आमची? घे मग. पाणी नाही, तुमच्यावरचं प्रेम आहे हे. आपल्याला निर्माण करणारा, आपली काळजी घेणारा शेतकरी आपल्याला देवासारखा नाही का? आपला जन्म हा असा हरण्यासाठी नाही झालाय, तो झालाय या माणसाचं पोट भरण्यासाठी. आपण नाही जगलो तर ही माणसं सुद्धा जगू नाही शकणार. हा हार मानत नसेल तर आपण तरी का हारावं? म्हणूनच आपल्याला जगावं लागेल. शेतकऱ्याच्या डोळ्यातून आलेल्या पाण्यासाठी आपल्याला पाण्याशिवाय जगायचंय. पण ते कसं? मला माहितीये. हे हे हो हो हैया. देवाने आपली सुद्धा हाक ऐकली.
आई मला भूक लागली आहे, काहीतरी खायला दे ना ग. आरव, आता दुसरं काही खाऊ नकोस, जेवूनच घे आता. काय केलं जेवायला? मस्त वरण भात आहे, बटाट्याची आणि भेंड्याची भाजी सुद्धा आहे बरोबर. घे पटकन जेवून. छा, हे नको मला. अरे, तुला भूक लागलेली ना? आता नाही लागली, नको मला. असं कसं? ये, मी तुला भरवते. नको बोलू ना. ऐक ना, बघ तर ती काय म्हणते. आम्ही तुझ्यासाठी खूप कष्ट केलेत रे. खोट, सगळे खोटं बोलले. तो शेतकरी, ते झाड, या माणसांना काहीच किंमत नाही आमची. स्वार्थी स्वार्थी आहात तुम्ही माणसं. आम्ही एवढे कष्ट करून तुमच्या ताटापर्यंत पोचलो, पण त्या ताटापासून तोंडापर्यंत तुम्हाला घास घेता आला नाही. लक्षात ठेवा, देव पाहतोय. एक दिवस असा येईल, तुमच्या समोर ताट असेल, पण त्यात आम्ही नसू. तेव्हा तुम्ही म्हणाल, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, अन्न हे पूर्ण ब्रह्म, अन्न हे पूर्ण ब्रह्म. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या सर्व कलाकारांसाठी. हे जे पूर्ण ब्रह्म नाटक आता आपण इथे पाहिलं, ते महाराष्ट्र शासन आयोजित राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा इथे मुंबई इथे त्यांनी